तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर येथे विजयदशमी उत्सवाच्या निमित्ताने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमामध्ये रावण दहन, डायरी बुकचे लोकार्पण, चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आले। आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले। याच कार्यक्रमादरम्यान मूर्तिजापूर मतदारसंघासाठी तयार करण्यात आलेल्या एका डायरी बुकचे आवरण कव्हर लोकार्पण आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले। मतदारसंघातील नागरिकांसाठी ही डायरी उपयुक्त ठरणार आहे। सेवा पंधरवडा अंतर्गत चित्रकला स्पर्धा व पारितोषिक वितरण भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर तर्फे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक व बक्षीस वितरण यावेळी संपन्न झाले। यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। यावेळी आयोजित विविध कार्यक्रमांना आमदार हरीश पिंपळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। याही वर्षी विजयादशमी व दसऱ्याच्या मुहूर्तावर सार्वजनिक दसरा उत्सव समितीच्या वतीनं अध्यक्ष म्हणून याही वर्षी 51 फुटाच्या रावणाचं दहन आपल्या तहसीलच्या ग्राउंडवर आपण करणार आहोत। बाजाराच्या मी मूर्तिजापूर मतदारसंघातील आपल्या जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधव भगिनींना आवाहन करतो, मुला मुलींना, लेकरांना, की आपला हा जो सण आहे, आपली जी परंपरा आहे, आपला जो धर्म आहे, आपली जी संस्कृती आहे, हे दर्शन घडवणारं हे कार्य आपण दरवर्षी करत असतो। वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय भगवान श्रीराम यांनी आज रावण यांचा वध केला होता, कारण त्यांनी अनितीमुळे त्यांचा हा वध झाला होता। म्हणजे वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचं आज दर्शन घडत असते। या आनंद उत्सवामध्ये आतिषबाजी आणि राम लक्ष्मण बजरंगबली महाराजची झाकी, मिरवणूक आणि दसराच्या या मूर्त्यावर रावणाचा दहनाचा कार्यक्रम आहे। आपण सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं, या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी विनंती करतो। जय श्रीराम।